एक काळ होता जेव्हा साऊथ अमेरिकन आणि युरोपियन टीम्स हे आशियन आणि आफ्रिकन टीम्सला एकदम हलक्यात घ्यायचे. पण आता नाही. 2026 वर्ल्ड कप मध्ये या सगळ्या अंडरडॉग टीम्स या नुसत्या पार्टिसिपेट करायला आलेल्या नाहीत मित्रांनो. या आलेल्या आहेत मोठ्या मोठ्या जायंट्सना मारायला आणि टुर्नामेंटमधून बाहेर काढायला. चॅप्टर 1 दी ओल्ड वर्ल्ड कप रियालिटी. इतिहास पाहता आफ्रिकानी टॅलेंट डेव्हलप केले होते, पण त्यांच्याकडे डेप्थ नव्हती. एशिया फिजिकली आणि टॅक्टिकली खूप लॅक करत होती. बिग नेशन्स हे इझी विन्स एक्सपेक्टेड करत होते. उदाहरण, सौदी अरेबियाने अर्जेंटिनाला 1-0 हरवलं होतं. मोरोको ही पोर्तुगलला हरवून सेमीफायनल्सला पोहोचणं हे एक मिरॅकल सारखं होतं. आता हे काही सगळं वेगळं दिसतंय. चॅप्टर 2 आफ्रिकन फुटबॉल रेव्होल्युशन. मोरोको 2022 वर्ल्ड कप एका मोठ्या पोर्तुगीज टीमला टुर्नामेंटच्या बाहेर काढलं होतं या टीमने. कारण या टीमकडे टॅक्टिकल सुपेरियरिटी आहे, चांगला डिफेन्स आहे आणि युरोपियन ट्रेंड प्लेयर्स आहेत जे युरोपमधल्या मोठ्या मोठ्या लीग्समध्ये खेळत आहेत मित्रांनो. आणि त्यांच्याकडे प्लेयर्स आहेत यासिन बोनो, हा 2022चा शो स्टॉपर होता ज्याने मोठे मोठे सेव्स केले होते. त्यानंतर यांचा कॅप्टन अशरफ हकीमी, PSG चा सुपरस्टार आणि संपूर्ण युरोपियन टीममधला राईट विंगचा बादशाह. त्याच्यानंतर या टीमकडे सोफियन अम्राबाट, इब्राहिम डियाज यासारखे बडे बडे मातब्बर प्लेयर्स या टीमकडे आहेत. कॅपे व्हर्डे हा एक छोटासा देश फिफा वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच पार्टिसिपेट करतोय आणि या टीमने स्पेन सारख्या मोठ्या टीमला थांबवून ठेवलं होतं 0-0 वरती. कारण यांचा सुपरस्टार गोलकीपर वोझिनियाची स्टोरी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 41 वर्षाचा वोझिनिया, एवढे शॉट्स, सुपरस्टार टीम या सगळ्यांना थांबून सुद्धा 0-0ची स्कोर लाईन मेंटेन केली होती आणि ही टीम इझिली कुठल्याही मोठ्या टीमला टफ फाईट देऊ शकते. घाना फिजिकॅलिटी, ॲथलेटिझम आणि फिअरलेसनेस, कुठल्याही मोठ्या टीमला न घाबरता एक सडेतोड उत्तर देणारी ही टीम आहे. इंग्लंड सारख्या मोठ्या टीमला 0-0च्या स्कोर लाईनवरती थांबवलं होतं या घानाच्या टीमच्या डिफेन्सने. अशी ही घानाची टीम ही जर पुढच्या राऊंडमध्ये जर गेली तर विचार करा, समोरची टीम कुठलीही असू दे, ही टीम त्यांना तोडीस तोड उत्तर देऊ शकते. चॅप्टर 3 एशिया सुद्धा फार बदललेला आहे. जपान, त्यांचा टेक्निकल फुटबॉल हा खूप ग्रो झालेला आहे. त्यांच्याकडे युरोपियन एक्सपिरियन्स आलेला आहे. त्यांचे प्लेयर्स हे युरोपियन फुटबॉल आणि साऊथ अमेरिकन फुटबॉलमध्ये खेळत आहेत. जपानचा कल्चर त्यांनी त्यांच्या फुटबॉलमध्ये आणलेला आहे. ते आता डिसिप्लिन मध्ये खेळतात, फोकस्ड खेळतात आणि एकदम ॲग्रेसिव्ह खेळतात. खूप सारे जपानीज प्लेयर्स हे युरोपमध्ये घडतात, त्यांना तिथे डेव्हलप होत आहेत आणि तिथून त्यांना एक्सपोजर मिळतोय. साऊथ कोरिया, फिअरलेस ॲटिट्यूड, त्यांच्या प्लेयर्सचे फिटनेस लेवल्स हे आता अमेरिकन आणि युरोपियन प्लेयर्सची तुलना करू शकतो. त्यांच्या अटॅक आणि डिफेन्समध्ये आता एक स्पीड ट्रान्झिशन दिसायला आलाय. इराण, एकाच प्लेयरचं समोर येतं, बर्नेवाट. त्यांना कदाचित पोझिशन डॉमिनेट करता नाही येत, पण त्यांना हे नक्कीच माहिती आहे की एखादी टुर्नामेंट कशी सर्व्हाइव्ह करायची. चॅप्टर 4 जायंट्स का स्ट्रगल करते एवढं. पहिलं कारण, फुटबॉल नॉलेज हे सध्या ग्लोबल आहे. म्हणजे कुठलीही टीम टॅक्टिक्स स्टडी करू शकते, त्यांच्याकडे स्कोप आहे, त्यांच्याकडे कोचिंग स्टाफ आहे. अशा सगळ्या गोष्टी या सगळ्याच टीमकडे आलेल्या आहेत. सो त्याच्यामुळे असं कुठलीही गोष्ट नाही जी एक्सक्लुझिव्हली युरोपियन टीम्सकडे आहे पण एशियन, आफ्रिकन किंवा छोट्या छोट्या टीम्सकडे नाही आहे. दुसरं कारण, आफ्रिकन, एशियन यासारख्या कंटिनेंट्समधले जे प्लेयर्स आहेत ते युरोपियन टीम्समध्ये पण खेळत आहेत. म्हणजे प्रीमियर लीग म्हणू नका, बंडेसलिगा म्हणू नका, ला लिगा म्हणू नका, कुठलीही मोठी मोठी लीग घ्या, या सगळ्या लीगमध्ये तुम्हाला एक तरी आफ्रिकन किंवा एशियन टीमचा प्लेयर हा दिसणारच दिसणार, तो सुद्धा एका मोठ्या स्केलवरती खेळताना. तिसरं कारण, फिअरलेसनेस फॅक्टर. आधी काय होतं, युरोपियन टीम्स जे आहेत यांना घाबरून थोडंफार खेळून राहायचे हे सगळे प्लेयर्स. म्हणजे ब्राझीलची टीम, स्पेनची टीम, जर्मनीची टीम. पण आता मोठ्या मोठ्या युरोपियन लीग्समध्ये खेळून हे जे नवीन यंग प्लेयर्स जे आलेले आहेत हे कुठल्याच टीमला घाबरत नाही. आणि हे नवीन यंग प्लेयर्स हे कुठल्याच टीमला न घाबरता तोडीस तोड उत्तर देण्यासाठी केपेबल आहेत. कारण त्यांचा अनुभव आहे हा युरोपियन टीम्समध्ये खेळण्याचा, प्रीमियर लीगमध्ये खेळण्याचा, ला लिगामध्ये खेळण्याचा. आणि हेच एक सर्वात मोठं कारण आहे. चॅप्टर 5 गोलकीपर फॅक्टर. 3 दिग्गज गोलकीपरांचं नाव घेतो मी, वझिना, बर्निवाद आणि एलॉय रूम. हे आहेत आफ्रिकन आणि एशियन कंट्रीजचे गोलकीपर्स. हे गोलकीपर्स ह्या अंडरडॉग्स टीमला जिवंत ठेवत आहेत या वर्ल्ड कपमध्ये. आणि एक चांगला गोलकीपर हे अख्ख्या मॅचचं
रूपरेखा बदलू शकते. याच गोलकीपर्सनी असे अनेक मॅचेस ड्रॉ केल्या आहेत किंवा जिंकून दिलेल्या आहेत. 22 शॉट सेव्ह करून ह्या लोकांनी अख्ख्या टुर्नामेंटचं आणि त्यांच्या मॅचचं भवितव्य बदललेलं आहे. चॅप्टर 6 द स्टॅटिस्टिक्स. आत्ता सध्या वर्ल्ड कप मध्ये काय चाललंय? मोरोको ही टॉप युरोपियन नेशन सोबत इक्वली फाईट करते. कॅपे वर्डे, स्पेन सारख्या बलाढ्य नेशनला या लोकांनी थांबून ठेवलं होतं. इराण, या लोकांनी बेल्जियम सोबत ड्रॉ केला होता. कुरासाओ, या लोकांनी एक ऐतिहासिक ड्रॉ केला होता इक्वेडॉर सोबत. आणि हे सगळे काही लकी रिझल्ट नाहीयेत मित्रांनो, हा एक पॅटर्न आहे. 2024चा विश्वचषक हा फायनली एक असा ओळखला जाईल जेव्हा एक गॅप मिटलेली दिसेल. इथे तुम्हाला कुठेच गॅप दिसत नाहीये. आफ्रिकन आणि एशियन कंट्रीजनी ही गॅप भरलेली आहे. ते लोक सडेतोड उत्तर देत आहेत युरोपियन आणि अमेरिकन कंट्रीजच्या टीम्सला. युरोप आणि साऊथ अमेरिकाकडे अजूनही मोठे मोठे स्टार्स आहेत, पण आफ्रिकन आणि एशियन टीम्समध्ये ही स्टार्स आता घडतायत, पुढे येत आहेत आणि एकदम सडेतोड उत्तर देऊन ह्या लोकांना शांत करतायत. पण आफ्रिकन आणि एशियन टीम्समध्ये एक सगळ्यात मोठी डेंजरस गोष्ट आहे, ती आहे बिलीव्ह. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ हे कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला नक्कीच सांगा. आणि तुम्हाला काय वाटतं, कुठलीही एशियन किंवा आफ्रिकन टीम कुठल्याही एका युरोपियन मोठ्या टीमच्या आधी वर्ल्ड कप जिंकू शकेल का? मी आहे दर्शन कदम, मी स्वप्नील कदम. गोलपोस्ट मराठी, आपला फुटबॉल आपली भाषा.